पण नागपूरमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झाल्याचं कळतंय। नागपूरच्या या विमानतळावरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। संध्याकाळी शपथविधी होणार आहे आणि त्याआधी आता अजित पवार हे नागपूरमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। विमानतळावरची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अजित पवार हे नागपूर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचतील। राज्य मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार होणार आहे आणि राज्यपाल भवनाच्या लॉनवरती हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। त्याआधी आता हे सगळे महत्त्वाचे नेते नागपूरमध्ये दाखल होताना दिसतात। त्यापैकीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता नागपूर विमानतळावरती पोहोचलेले आहेत। अगदी थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा इथे पोहोचतील। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळे काही वेळामध्येच नागपूरमध्ये दाखल होतील। अजित पवार हे सध्या नागपूर विमानतळावरती पोहोचल्याची ही दृश्य आपण बघतोय। तर आज संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधीचा सोहळा होणार आहे आणि त्यासाठीची लगबग सुरू झालेली आहे। जोरदार तयारी होताना दिसते। एक एक करून वेगवेगळे आमदार आणि मंत्री सुद्धा ज्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आहे ते सगळे इथे दाखल होत आहेत। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। वेदांत, यामध्ये आपण बघतोय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचं जंगी स्वागत नागपुरात होतंय। तिन्ही पक्षाचे महायुतीच्या तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला नागपूर विमानतळावर पाहायला मिळत आहेत। अजित पवार हे आता नागपूर विमानतळावर आलेले आहेत। शपथविधी कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे। अनेकांना फोन आलेले आहेत आणि त्यामुळे एकीकडे मोठ्या नेत्यांचं स्वागत नागपूर विमानतळावर केलं जात आहे तर दुसरीकडे राजभवन इथेही जय्यत तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यासोबत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि इथे थोड्याच वेळा जेव्हा देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर दाखल होतील तेव्हा भव्य रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत या माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूर विमानतळावरती दाखल झाल्याची दृश्य आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।